आता हे महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा दुर्बलपणा आपल्याला यासमोर लक्षात येतोय की ज्यावेळी महायुती सरकारनं ही योजना घोषित केली आणि 1500 रुपये देणार म्हटल्यानंतर सगळ्या नेत्यांनी मोठमोठ्या चॅनलवर जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की ही योजना फसवी आहे, हे पैसे देऊ शकणार नाहीत, महाराष्ट्र खड्ड्यात जाईल, आर्थिक गणित कोलमडेल, हे सगळं सांगितलं आणि त्यांनी प्रयत्न केला की ही योजना असफल व्हावी. ते हायकोर्टमध्ये गेले ही योजना बंद पडावी म्हणून. अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की ही सक्सेसफुल झालेली योजना आहे आणि महिलांमध्ये खूप पॉप्युलर झालेली योजना आहे, गृहप्रपंच चालवण्यासाठी त्याचा महिलांना हातभार लागतो, उपयोग होतोय, हे लक्षात आल्यानंतर आज मात्र त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 3000 रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे. आता तुम्ही आता त्यांच्या मग तिजोरीमध्ये खडखडाट होत नाही का? आता हे 3000चा बंदोबस्त ते कसा करणार आहेत? आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही का? हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला पाहिजे. त्यांचे फोटो काढा, त्यांचा बंदोबस्त करू म्हणतो याचाही वाक्याचा अविपर्यास केलेला आहे. हा एवढ्यासाठी सांगितले की या महिलांना कदाचित या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू, हे माझे सांगण्याची या पाठीमागची भूमिका होती. कुठेतरी अडचणीत आणण्यासारखे हे वक्तव्य आहे, कारण जिल्ह्यात महायुतीला बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे. नाही, बिलकुल नाही. खऱ्या अर्थाने मी सांगितलं की या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे. यामध्ये कुठलंही चुकीचं काही नाहीये. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं, असं कसं, या दृष्टिकोनातून या महिलांनी आपल्यासोबत राहिलं पाहिजे आणि ज्या येत नसतील, त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल, त्यांनाही लाभ मिळावा, ही माझी भूमिका होती.